कधी कधी नियती इतका क्रूर खेळ खेळते की बातमी सांगताना आमचेही डोळे मुके होतात। आज बारामतीतून अशीच एक काळजाचं पाणी पाणी करणारी घटना समोर आली आहे। सकाळी घरातून हसतमुख एकत्र घराबाहेर पडलेलं एक सुंदर कुटुंब, ज्यांना काय माहिती होतं की हा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे। एका भरधाव गाडीने केवळ एका दुचाकीला धडकच दिली नाही, तर एका क्षणात एका हसत्या खेळत्या कुटुंबाचं अख्खं जगच उद्ध्वस्त केलं। एका बापाच्या डोळ्यात देखत त्याच्या संसाराची राखरांगोळी झाली। पाहुयात हा मन हेलावून टाकणारा रिपोर्ट। रोजच्या सारखीच ती एक सकाळ होती। पारवडीच्या रस्त्यावरून एका दुचाकीवरती नवरा बायको आणि त्यांच्या काळजाचे दोन तुकडे, त्यांची दोन चिमुकली लेकरं प्रवासाला निघाली होती। लेकरांच्या डोळ्यात भविष्याची सुंदर स्वप्न होती, पण समोरून यमदूत बनून आलेल्या एका भरधाव चारचाकीने त्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर केला। धडक इतकी भयंकर होती की नियतीलाही पाजर फुटावा। ज्या डोळ्यांनी आपल्या कुटुंबाची सुंदर स्वप्न पाहिली, त्याच डोळ्यासमोर एका हातबल बापानं आपल्या अर्धांगिनीला आणि काळजाच्या तुकड्याला, आपल्या चिमुकल्या लेकीला रक्ताच्या थारोळ्यात कायमचं डोळे मिटताना पाहिलं। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। माय लेकींनी जागीच प्राण सोडले आणि मग उरला तो फक्त आकांत। आता रुग्णालयाच्या बिछाण्यावर मृत्यूशी झुंज देणारा तो बाप आणि त्याचा जखमी लेक या धक्क्यातून कसं सावरणार, हा प्रश्न मनाला सुन्न करून जातोय। रस्त्यावरून या रक्ताच्या डागांवरून कदाचित गाड्यांची चाकं पुन्हा फिरतीलही, पण ज्या घरातून आज दोन जीव कायमचे निघून गेले, त्या घराची पोकळी कोण आणि कशी भरून काढणार? कुणाचा तरी वेगाचा हव्यास एका सुखी संसाराला कसा गिळकृत करू शकतो, याचं हे अत्यंत भयानक आणि विदारक उदाहरण आहे। आज बारामतीच नव्हे तर ही बातमी ऐकणारा प्रत्येक जण या मायलेकींसाठी हळहळ व्यक्त करतोय। गाडी चालवताना थोडासा संयम ठेवला असता तर कदाचित आज हे कुटुंब एकत्र असतं।